बेळगाव शहरातील कपिल तीर्थ तलाव परिसरात भिंत कोसळून 2 बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर प्रशासनाच्या कारवाईची मागणी जोर धरत आहे. पासून आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यावेळेला माननीय त्यावेळेचे जे डीसी असू देत, ते त्यावेळेला जे कमिशनर, कॉर्पोरेशनचे कमिशनर, त्यावेळेचे स्थानिक ज्यावेळेला जे प्रेझेंट एमएलए होते, त्यांना प्रत्येकानं आम्ही निवेदन देऊन नगरपालिकेला पाठपुरावा करून सातत्याने आम्ही प्रयत्न केला. पण त्या प्रयत्नामध्ये त्यांनी कधीही आम्हाला जेव्हा आम्ही सातत्याने प्रयत्न केलं त्यावेळेला कॉर्पोरेशननं हात वर केला की ही खासगी गोडसे परिवारची खासगी मालमत्ता आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काही हस्तक्षेप करू शकत नाही. त्यावेळेला त्यांनी आम्हाला महानगरपालिकेने आपल्या अंगावरचं झाडून आम्हाला मोकळं केलं. त्या मोकळ्यानंतर गोडसे परिवाराशी जेव्हा आम्ही भेटलं, गोडसे परिवाराने आम्हाला सर्वानुमते त्यांनी एकमताने सांगितलं की आम्ही जे काय असेल मदत, जी रस्ता भिंत कोसळली, जो रस्ता जो ढासळला आहे, त्या ढासळाचं पुनर्निर्माण व्हावं, त्या भिंतीचं पुनर्निर्माण व्हावं, या उद्देशाने गोडसे परिवाराने पण आम्हाला खासगी पर्सनली त्यांनी भेटून त्यावेळेचे जे स्थानिक आमदार होते अनिल बेनके साहेबांच्या मध्यस्थीने व महानगरपालिकेचे अभियंते होते त्यांच्या माध्यमातून त्यावेळी लेखी स्वरूपात आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपात महानगरपालिकेला लिहून दिल्यानंतर सुद्धा आम्ही पाठपुरावा करण्यासाठी महानगरपालिकेकडे 6 महिन्यामध्ये आणि विधानसभेचे इलेक्शन झाले. इलेक्शनमध्ये काय झालं, सत्ता परिवर्तन झाल्यामुळे ते काम तिथंच लोंबकळत थांबल्यानंतर आम्ही सातत्यानं मग पाठपुरावा करायला लागलं. जे स्थानिक आमचे नगरसेवक यांच्या माध्यमातून सतीश जारकोळे PW मिनिस्टर, जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे मिनिस्टर होते, त्यांना पर्सनली भेटून आम्ही त्यांना निवेदन दिलं. निवेदनामानं त्यांनी पण सांगितलं की काही ना काही मी स्वतः पर्सनली तिथं जागेला व्हिजिट देऊन जो काही असेल नसेल तुमचं काम करून देतो. या काम करण्या सातत्यानं आम्ही पाठपुरावा करत असताना सुद्धा प्रशासनाचा दुर्लक्षपणा ह्या कुठेतरी हा झाला आणि ह्या प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे काल परवा 2 मुलांचा जीव गेला, हकनाक जीव गेला. याला कारणीभूत कुठं ना कुठेतरी हे प्रशासनच आहे. कारण या प्रशासनाचा आम्ही झाली सातत्यानं 8-10 वर्ष पाठपुरावा करत असताना सुद्धा यांच्या दुर्लक्षपणामुळे आज 2 लहान 8 ते 10 वर्षाच्या मुलांचा जीव गेला. या मुलांच्या जीवाला जबाबदार कोण? सर्वस्वी. कारण की आम्ही जर गोडसे परिवार किंवा आम्ही त्या एरियातले स्थानिक नागरिक आम्ही पाठपुरावा केलो नसतो किंवा त्याच्याकडे लक्ष दिलो नाही, त्यामुळे काय ते इन्सिडेंट झालं, ती गोष्ट वेगळी झाली असते. आम्ही सातत्यानं आम्ही सगळे आमचे ज्यांना निवेदन दिले त्याचे सगळे झेरॉक्स आमच्याकडे आहेत, रिसिव्ह कॉपी आमच्याकडे सगळे आहे ऑलरेडी. मग त्यांनी 8-10 वर्षात आम्ही पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी दिले नाही, तर त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा का होऊ नये आणि सातत्याने आता यांच्या दुर्लक्षामुळे ह्या साईडची पण भिंत पुरली. जे स्थानिक आमच्या आजूबाजूचे गल्लीतील 4 ते 5 घरांची परिस्थिती अशी झाली की 2-2 पाठीमागून अर्धा-पावणा फुटाचे भेगा पडलेले आहेत. त्यांचं स्थलांतर दुसऱ्यांच्या घरामध्ये भाडं स्वतःचं खासगी मालमत्ता असताना भाड्याच्या घरात राहण्याची परिस्थिती त्यांच्यावरती निर्माण झालेली आहे. मग ह्याला कुठे ना कुठेतरी प्रशासनानं जे मुलं जे मृत पावले त्यांना काहीतरी थोडं सरकारच्या निधीतून काहीतरी मदत मिळावी आणि जे काही तिथले जे स्थानिक आहेत ज्यांचे घरं पडण्याच्या परिस्थितीत आहेत त्यांना काहीतरी निधीतून मदत करावी, एवढीच आमच्या स्थानिक नागरिकांच्या वतीनं आमची अपेक्षा आहे. व जे मंदिर आहे, तलावातील जे मंदिर आहे, ह्याचा इतिहास हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. आता त्या कॉलम जे आहेत त्या मंदिराचे टोटली पुरे ढासळलेले आहेत, आतले बार वगैरे दिसत आहेत. हे मंदिर तिथं हजारो भाविक सकाळ संध्याकाळ दर्शनासाठी येत असतात. ती आणि कोणीतरी मोठी दुर्घटना तिथं होऊ नये आणि कुणाचा तरी जीव जाऊ नये याच्यासाठी प्रशासनाने जे आमचे अप्पर जिल्हाधिकारी मॅडम ज्यांना भेटले, आम्ही त्यांना निवेदन केलं की तुम्ही तिथं व्हिजिट देऊन कोणत्याही परिस्थितीत जे काय तिथं जे बार वगैरे कोसळले त्याचं तुम्ही सर्वेक्षण करा. तुमच्या माध्यमातून तुमच्या मार्गदर्शनातून काहीतरी सर्वेक्षण करा आणि तो जास्तीत जास्त पुनर्निर्माण करून जे काय जो परिसर आहे आणि जे भिंत्या पडल्यात त्याचं पुनर्बांध. या पार्श्वभूमीवर तलाव महापालिकेकडे तात्काळ हस्तांतरित करून परिसराचा विकास करावा अशी मागणी गोडसे परिवार आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन प्रादेशिक आयुक्त KM जानकी यांना सादर करण्यात आले. यावेळी दुर्घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करायची विनंती करण्यात आली. मध्ये जी दुर्दैवी घटना परवा घडली, कुणाच्या चुकीनं त्या 2 चिमुकल्यांचा जीव गेला हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे आणि यासाठी ती जी खासगी मालमत्ता म्हणून चर्चा ह्या गेल्या काही दिवसापासून चालू आहे. जी गोडसे फॅमिली आहे ज्यांच्या मालकीची ती जागा आहे असं सांगतात, ते स्थानिक नागरिकांनी त्या गोडसे परिवाराची लोक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी इथं आली होती. जिल्हाधिकारी उपलब्ध नसल्यामुळे प्रादेशिक आयुक्त मॅडमना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे.
मागच्या वेळेला हस्तांतराची प्रक्रिया रखडल्यामुळं त्या तलावाचं डेव्हलपमेंट थांबलं होतं. त्या तलावाला सुरक्षितपणे त्या तलावाचं नियोजन करण्यासाठी महापालिका आणि बेळगावचं प्रशासन असमर्थ ठरलं होतं. यावेळेला परत एकदा ती घटना घडलेली आहे आणि असं यापुढे घडू नये यासाठी लागेल ते सहकार्य गोडसे परिवार आणि स्थानिकांकडून करण्याची ग्वाही या ठिकाणी ते देत आहेत. भविष्यामध्ये अशी कुठली घटना घडू नये यासाठी जी रखडलेली प्रक्रिया आहे ती तात्काळ पूर्ण करावी आणि त्या तलावाला कायमस्वरूपी काहीतरी त्याचा तोडगा काढून भविष्यात अशा घटना घडू नये त्याची काळजी प्रशासनानं घ्यावी. विनाकारण हकनाक आजपर्यंत कितीतरी अपघात त्या ठिकाणी झालेले आहेत, आत्महत्या झालेल्या आहेत. त्याचा विचार प्रशासनानं कुठेतरी गांभीर्यानं केला पाहिजे. कसल्याही प्रकारची कारवाई न करता दिवस ढकलायचं काम करून परत या चिमुकल्यांचा जीव कुणामुळे गेला तर हा प्रशासनामुळे गेला अशी आमची ठाम त्या ठिकाणी भूमिका आहे. स्थानिकांचं सहकार्य असून सुद्धा प्रशासन जर कमी पडत असेल तर याला जाब कुणाला विचारावा हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. त्यामुळं कुणालाही या ठिकाणी जबाबदार न धरता प्रशासनानं ही जबाबदारी स्वीकारावी. लागेल ते सहकार्य स्थानिकांकडून आणि त्या जागेच्या मालकांकडून त्या ठिकाणी देण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे. रखडलेली प्रक्रिया पूर्ण करावी आणि या तलावाला त्या ठिकाणी त्या तलावाचा तोडगा काढावा. त्या तलावामध्ये इतकं पाणी आहे त्याला जर खऱ्या अर्थाने त्याचं योग्य विल्हेवाट लावली तिथे एखादा चांगला फिल्टरेशन प्लांट बसवला तर शहराला पाणी पुरेल अशा पद्धतीचा झरा त्या ठिकाणी उपलब्ध होता. पण कसल्याही प्रकारचा विचार न करता त्यावेळेला सुद्धा कपिल भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे एखादा प्लांट बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली पण ती मध्येच थांबली आणि तो प्लांट दुसरीकडे हलवण्यात आला होता. आता तरी याची गांभीर्यानं दखल घेऊन तिथं कायमस्वरूपी तोडगा काढून त्या स्थानिक नागरिकांच्या प्रादेशिक आयुक्तांनी निवेदन स्वीकारून चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. घटनेमुळे परिसरात सुरक्षतेच्या उपाययोजनाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. भिंतीनुसार कपडेश्वर मंदिर मधलं पडलेलं पोरांचं त्याच्यामुळे आम्ही बोलतो तर कपडेश्वर गल्लीतले राहणारे सगळे आम्ही गोडसे परिवाराची लोक आहेत. आज जे दोन पोरांचं बली झालेलं आहे तसं प्रत्येक होऊ नये म्हणून याच्या पुढे ते पूर्ण गल्ली ते तलाव जे काय आहे का नाही ते मोजून यायचं आणखी सगळे आम्ही हस्तांतर गोडसे परिवाराने त्यांना द्यायला तयार आहे. त्याच्यावरती त्यांनी काहीतरी त्याच्याबद्दल विचार पण त्याच्यावरती ॲक्शन घेऊन त्याला काय प्रोसिजर पाहिजे पुढचं त्यांनी येऊन खुद त्याचे प्रत्यक्षाने त्यांनी बघावं. त्याच्यानंतर जे डिसिजन आहे त्यांनी पण घ्यावं. आता आमच्या गल्लीवाड्यातलं असू दे आमच्या बाजूचे असू दे किंवा आमच्या मागचे असू दे सगळेजण आम्ही एकत्र येऊन गोडसे घराण्याचे तेवढंच नाही आजूबाजूचे सगळेजण सुद्धा येऊन ह्याला मदत करायला पण परवा दिवशीपासून थांबलेले आहेत. आता पुढे पण ते काम होईल पण सगळेजण आमच्या गल्लीवाड्याचे सगळेजण येऊन थांबून त्याला आम्ही सहकार द्यायला तयार आहे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ पेनोरामला.